तर बघा आज व्हिडिओ टाकायला जरा उशीरच झाला, आज जरा तब्येत खराबच आहे. तर आपण अगरबत्तीचा बिझनेस टाकला आहे ना, तर बघा हे अगरबत्त्यांनी आता माझा तो माल पहिला जुना आहे माल, नवीन माल आहे. तर काल माल भरलेला आहे, तर तुम्हाला मागच्या व्हिडिओने दाखवते. हा नवीन माल भरलेला आहे बघा परत. हो का, हा ही माझीच आहे ह्याच्यामध्ये. तर ही 15 रुपयालाच आहे एक अगरबत्ती सगळी, ही पण 15लाच आहे. पण मी प्रमोशनसाठी 10-10 रुपये आपलं विकली होती. पण आता आपली अगरबत्ती जाऊ किंवा नाही जाऊ तर पण आपण 15लाच देणार आहे आता इथून पुढे. तर आपण माल बघा भरलेला आहे हा परत. आता वेगवेगळा माल भरलेला आहे बघा. हे मादुर्गा आहे, नवीन नवीन व्हरायटीचा माल भरलेला आहे. हा केवढा आहे हा, मला वाटते हा हे जुनाच आपलं राहिलेला आहे. तर ही एक भरलेला आहे. ही 3 in 1 काय आहे काय माहिती. परत हा एक माल आहे द्वारकाधीश, म्हणजे असं नवीन नवीन क्वालिटीची व्हरायटीचे माल आहेत. आता सध्या मी लोकलच करत आहे, पण मी आता ऑनलाईन पण करणार आहे. तर बघा कुणाला ऑर्डर टाकायची असेल तर मी आता ऑर्डर पण घेणार आहे. तर मी जेव्हा मला थोडंसं लोकलचं प्रॉफिट जरा चांगलं जमलं तर मग मी ऑनलाईन पण करणार आहे. ही बघा चंपा, सफेद चंपा म्हणून आहे. तर मी अगरबत्तीचा एकाएकीचं सगळं काय होत नाही. हा मोठा ही बघा आता एवढा माल भरलेला आहे त्यांनी, काल परत आणलेला आहे. तर हा जुना अजून एवढा राहिलेला आहे, जुना म्हणजे सुरुवातीचा माल राहिला आहे, अजून एवढा माल भरलेला आहे. तर असं मी काही जाणार नाही. आज जरा तब्येत माझी खराब झालेली आहे आणि आपलं पिल्लू पण यायचं आहे. तर म्हणलं मुलगा चला काय माल तर मुलगा नाही आज, संध्याकाळी मला पिल्लू येणार आहे आपला आज. तर बघू. तर माझा मुलगा पहिल्यांदाच जाणार आहे शिर्डीला. तर जा म्हणलं. आता मुलं बरोबर आहे आल्याच्या नंतर काय त्यांना आपल्याला जास्त म्हणजे पंख फुटले की पक्षी कशी उडतात तशी आता ही मुलं मोठी झाली की जरा थोडीशी उडायला बघतात. पप्पा हवेत मोकळ्या ठिकाणी जायला बघतात. तर त्याला म्हणलं मम्मी मला जायचं आहे साईबाबाला. तर म्हटलं जा, जायचं आहे तो आज. तर जाऊ द्या मुलांना. आपण तोर कोंबडी जोपर्यंत जे पंख आहेत तोपर्यंतच त्या पंखाचं पांघरून घालतात. ते मोठे झाले तर ते पंख कमी पडतात आपले ते, आणि मुलांना पंख फुटले तसे ते उडतात. तर उडू दे म्हटलं, जाऊ दे म्हटलं. तर जा म्हणलं. मग तू जा, नंतर मग आम्हाला ने तो जाईल मग नेईल ना मला पण मला एक आहे इच्छा माझी की मला अष्टविनायक करा माझ्या मुलांनी. पण त्याच्यासाठी खूप चॅलेंज आहे, कारण मी आजारी असते. मी 10 मिनिटाच्यावर प्रवास करू शकत नाही. उलट्या मळमळ चक्कर पडून बेशुद्ध मुलं तरी मी पडते. एवढा मला त्रास होतो, त्यामुळे मी घर सोडून पुढे जात नाही. तर मुलाला मला इच्छा आहे की मी जिवंत आहे तोपर्यंत अष्टविनायकाचं दर्शन करा. खूप इच्छा आहे, खूप म्हणजे खूप इच्छा आहे. तर बघू आता कधी योगायोग होते. पण त्याला मी बाहेर पाठवत आहे. जा म्हणलं तू फिरून ये, नंतर मग आम्हाला पण निश्चित. तर चला मुलांना पण लई पण दोरी बांधून ठेवायची नाही. थोडं फार तरी कसं बकऱ्यांना कसं बैलाला किंवा वासराला थोडंफार तरी आपण बांधून फुलं तर जरा वेळ तरी मोकळं सोडावंच लागते चरायसाठी. तसं या मुलांना किती आपण ओरडलं की इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, इकडे नको जाऊ, पण थोडंफार तरी त्यांना सोडलं पाहिजेच. थोडं मनासारखं जगलं ओढलं पाहिलंच पाहिजेच. तर चला ठीक आहे. लय पण आपण नको म्हणून जाऊ तिकडे इकडे नको जाऊ, ते जाणार तर जातात. पण आपल्याला माहीत नसतं आपलं मुलं काय करतं ते. त्यासाठी आपण स्वतःहून परवानगी द्यायची असते. म्हणजे ते आपल्याला संकोचपणे सांगतात मी इकडे गेलो तिकडे गेलो. आपण जर त्यांच्यावर बंधनं घातली तर मग ते सांगत नाहीत. त्यामुळे बंधन घालायचं नाही, घालायचं तेवढंच घालायचं, आधी पण घालायचं नाही. चला मग एवढा मी बिझनेस करायचा आहे. तर आज माझी तब्येत खूप खराब झालेली आहे. मला म्हटलं ही कसं वाया जाणारी वस्तू नाही, उद्या वापरणार आहे. एक दिवस गेलं एक दिवस नाही, तब्येत खराब झाली एक दिवस नाही गेलं एक दिवस गेलं तरी काय धंदा काय रोजच होतं असं काही नाही. आणि वेगवेगळ्या ठिकाणी बसायला पाहिजे, काही एका ठिकाणीच होत नाही सगळा धंदा. तर ही अगरबत्ती चा म्हणते मी, कारण यूट्यूबवर एवढे बावट माणसं आहेत ना, काही कशाचा अर्थाचा अनर्थ करतात. तर हे अगरबत्तीचं आहे. तर मी अगरबत्तीचा व्यवसाय म्हणते. व्यवसाय का तेव्हा काय हा अगरबत्तीचा व्यवसाय आहे. आहेत अजून शिल्लक बरेच आहेत माझे. तरी आता नाही लवकर मला नाही ते संपवून द्यायचा. तर चला बाय. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.